2000 रुपयाचं पारितोषिक असेल. कसेही मारा, एका षटकामध्ये 3 षटकार कसेही मारा, तुम्ही सलग मारा, अंतर एक एक चेंडू ठेवून मारा, पण मारा आणि 2000 रुपये घ्या. बिनबाद 14,000 रुपये असतील. दोन चांगले फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. सचिन ठाकूर आणि सुभाष ठाकूर, 2 षटकांची ही लढत. उपांत्य फेरी सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. जय वागेश्वर देसाई विपक्ष आदर्श 11 पडले. बिनबाद 4. नितीन पाटील राईट ओव्हर द विकेट. लोपुलटॉस बॅक टू द बॉल. सुरेख झेल टिपलाय. जितक्या वेगाने चेंडू टाकला होता गोलंदाजाने तितक्याच वेगाने चेंडू पटकावला फलंदाज सचिन ठाकूरने. मात्र सुरेख झेल टिपला आणि पहिला धक्का बसलाय. टीम आदर्श 11 पडले संघाला 4 या धावसंख्येवर. सचिन ठाकूर बॅक टू डग आउट. तर बघा 23 चोळेगाव संघाला विनंती असेल, स्टेज समोर या तुम्ही. पंच आहेत, हरकत नाही, तुमचा संघ इथं आहे. तर चोळेगाव संघाचे 2 पंच आपण पाहतोय. त्यांचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला कालच्या दिवसात. प्रल्हाद आलेत नवीन फलंदाज. प्रल्हाद ठाकूर, सचिन ठाकूर, सुभाष ठाकूर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रल्हाद ठाकूर. 1-4. नितीन पाटील रडम ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळता सुरेख फटका आपण पाहतो. 2 क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र चांगला प्रयत्न केला. श्याम भोईर होते. गुड फिल्डिंग. तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 6 वर. सहा धाबा आपण पाहतो. दापलकर पहिल्या चेंडूवर चौकाला, त्या पुढच्या चेंडूवर आपण पाहिलं गडी बाद झाले सचिन ठाकूर. त्यानंतर आपण पाहतो 2 धाबा आहेत. प्रल्हाद ठाकूरच्या बॅटबंद धावसंख्या 6 वर पोहोचते. नितीन पाटील पुन्हा एकदा तयार. लो फुलटॉस ऑन साइडला खेळतात. साई मात्र वेगाने येतात. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा. ओय पंडित, अरे बाबा चाल बाजूला, मॅच चालू आहे इथं का गार्डन मध्ये फिरायला आला का तो? ते देसेवाले आहेत, मारतील दबाके. चाल बाजूला. ये गांव का मैच है क्या तुम्हारे? आठ धावा धावफलकावर. नितीन पाटील पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आता तर नितीन पाटीलला आपण पाहतो. 2 षटकांची लढत. टॉस जिंकला. देसाई संघानं फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं पडले संघाला आणि षटक क्रमांक पहिलं मार्गच असताना 1 बाद 9 धावा. सुभाष ठाकूर स्ट्राईक एंडला. समोर खेळतात ऑन साइडला. हनुमान पाटील येतात वेगानं. फंबल होत आहेत. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. पहिलं षटक इथे संपन्न झालंय. धावसंख्या आपण पाहतो 1 गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. काल आपण पाहिलं अंडर 23 चा संघ जयगावदेवी चोळेगाव संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि या संघांमधनं कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतोय आणि चोळेगाव संघाची 2 हात करतोय ते पाहायचं आहे. दिलीप पाटील येतात. फिरकेचा जादूगर. प्रल्हाद ठाकूर स्ट्राईक एंडला. 1 बाद 11. दिलीप पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. संधी होती फलंदाज प्रल्हाद कडे, मात्र संधी गमावली आणि आलाय या चेंडूवर सिंगल आली आहे. बीमर चेक करायचा आहे. नक्कीच इथं मागणी झाली आहे तर हितेश भोईरांना विनंती असेल बघा, चेक करा व्यवस्थित.
फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू ठरवलाय. धावसंख्या 12वर पोहोचते. जर फलंदाज सफल झाला असेल, पुढे आला असेल रेषेच्या, तर नक्कीच नो ठरत नसतो तो. फ्रंटफुटला कदाचित आले असतील. दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार. पंच वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 13वर. 13 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 2 षटकांची लढत. पहिल्या षटकात गोलंदाज होते नितीन पाटील, धावा खर्च केल्या 11. आणि या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज दिलीप पाटीलनं धावा खर्च केल्या त्या 2. धावसंख्या 13वर पोहोचते. प्रयत्न करावे लागतील. या षटकामध्ये धावा येणं गरजेचे असतील. सफल झाले. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला, फक्त सिंगल आली. धावसंख्या 14वर पोहोचते. 4 चेंडू बाकी असतील. प्रल्हादला प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला सुभाष ठाकूरला आपण पाहतोय. हे 2 फलंदाज संघर्ष करतात, मात्र धावा येणं फार महत्वाचं असेल ते पडले टीमसाठी. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे तंत्रशुद्ध फलंदाजी जर करायची असेल, फिरकीचा तुम्हाला सामना करायचा असेल, तर तुम्हाला इथं फुटवर्कचा अभाव जाणवतोय. तुमचं फुटवर्क चांगलं असेल, पदलालित्य चांगलं असेल, तर तुम्ही फिरकीचा सामना करू शकता. मात्र इथं फुटवर्कचा अभाव आपण पाहतो. धावसंख्या पोहोचते ती 15वर. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. प्रयत्न करावे लागतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज यष्टीचीत बाद होत आहे. दुसरा धक्का बसलाय. टीम पडले संघाला 15 या धावसंख्येवर. फिरकी गोलंदाजी खेळणं कठीण असतं, कारण तुमचं तंत्र जर चांगलं असेल, तुमचं फुटवर्क चांगलं असेल, तरच तुम्ही फिरकीचा सामना करू शकता. मात्र इथे दिलीप पाटीलच्या फिरकीचा सामना फलंदाज करू शकत नाहीयेत. इथं फलंदाज बाद होते दष्टीचीत. यष्टांच्या मागे जितू पाटील आपलं काम पूर्ण करतात. तोपर्यंत आता चेंडू उरले त्या षटकामध्ये. एकच चेंडू उरलाय. 11 धावा आल्या होत्या. 2 कारण गुणलेखकांनी सांगितले एकच चेंडू उरलाय. आम्ही सांगून गेलो 2 चेंडू, 1 चेंडू उरलाय, तर चेंडू उरलेत ते 2. एक 2 चेंडू बाकी असतील. 2 हा एक वाईड आहे. बरोबर. मिलिंद आले नवीन फलंदाज. 15 धावा धावफलकावर. मिलिंद स्ट्राइक एंडला. गोलंदाज दिलीप पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. जेलची शक्यता. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षक आपण पाहतो किसन मात्रे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होतात. धावसंख्या पोहोचते ती 16वर. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या, मात्र या दुसऱ्या षटकामध्ये दिलीप पाटील चांगली गोलंदाजी करतात. फक्त सिंगल आली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. टोटल धावसंख्या पोहोचते ती 16वर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. एखाद्या या चेंडूवर जर एखादा चौकार षटकार आला, तर नक्कीच 2 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करताना, धावांचा बचाव करताना पडले संघ प्रयत्न करू शकतात 2 गोलंदाज. मात्र शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार षटकार येणं गरजेचं असेल. 16 धावा धावफलकावर. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज दिलीप पाटील. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल 11 आल्या, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 5. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. धावचीची शक्यता. इथं मात्र धावा होतील. प्रयत्न करावे लागतील. धावतात प्रल्हाद आणि आल्या त्या 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 18वर. 2 षटके इथं संपलेत. धावसंख्या आपण पाहतोय 18 आणि लक्ष ठेवलं पडले संघानं 19 धावांचं.
तर अक्षय मात्रे देसाई यांना विनंती असेल व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिलं सत्र इथे समाप्त झालं. 2 षटकांमध्ये पडले संघाने धाबा कुठल्या त्या 18 आणि लक्ष ठेवले देसाई संघासमोर 19 धावांचा. सलामीची जोडी साई मात्रे आणि जितू पाटील. तर गोलंदाज आपण पाहतो अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे. नाना उपांत्य फेरीची लढत 40+ आपण पाहतोय ती पडले विपक्ष देसाई. 12 चेंडू 19 ची गरज. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी. अपील जोरदार केली जाते आहे. मात्र पायचीचा डिसिजन या स्पर्धेमध्ये नाही आहे. अन्यथा कदाचित साई मात्रे बाधित होऊ शकले असते जर यष्ट्यांवर चेंडू व्यवस्थित रिलीज झाला असता आणि पंचांनी व्यवस्थित पाहिलं असतं तर कदाचित साई मात्रे लेगबाईच्या स्वरूपात बाद झाले असते. मात्र बाल बचावले. पहिला चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली झाली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल आणि नानाचा आनंद आपण पाहू शकता. कारण नाना आनंद का व्यक्त करतात तर साई मात्रे सारख्या मोठ्या फलंदाजाला नानाने माघारी धाडलाय आणि पहिला धक्का दिला आपण पाहतो टीम जय वागेश्वर देसाई संघाला. साई मात्रे बॅक टू डगआउट. जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. त्या पुढच्या चेंडूवर साई मात्रे सारख्या दिग्गज फलंदाजाला बाद केलं आणि जिथं कुठं पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये धाबा कमी आल्या. मात्र इथून सुरुवात चांगली झाली टीम पडले संघाची. 12 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. 10 चेंडू 19 ची गरज. अनुभवी गोलंदाज लिजंड गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे आपला अनुभव पणाला लावतात. देसाई सारख्या बलाढ्य संघाची पडलेगाव संघ इथं 2 हात करतोय. उपांत्य फेरीची सेमीफायनलची लढत आपण पाहतोय ती देसाई विपक्ष पडले. 12 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. आता मात्र 10 चेंडू आणि 19 ची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय तो पडले विपक्ष देसाई. 2 षटकांमध्ये पडले संघाने 18 धाबा कुठला 19चं लक्ष दिलंय टीम देसाई संघाला. त्या लक्षाचा पाठलाग करत असताना 1-0 ज्ञानेश्वर मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात. चेंडूंवरचा व्यवस्थित संपर्क होत नाही. क्षेत्ररक्षक सुभाष ठाकूर वेगाने येतात. गुड फिल्डिंग. मात्र चेंडू फेक थोडीशी उशिरा येते. बघा कशा पद्धतीने चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत धावा येतात. त्या 2 संघाचं इथं खातं खोललं जातं. फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमध्ये 2 धावा आल्यात. 1-2. 3 चेंडूंमध्ये ज्ञानेश्वर मात्रे यांनी आतापर्यंत फक्त 2च धाबा खर्च केल्यात. महत्वाचा गडी बाद केलाय. 19 धाबांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो आदर्श 11 पडले संघ. तर ते 19 धाबांचा पाठलाग इथे दुसऱ्या सत्रामध्ये करतोय जय भागेश्वर देसाई संघ. गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. पडले संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी आणि अनुभवी गोलंदाज 40+ आमचे नाना मात्रे ज्ञानेश्वर मात्रे गोलंदाजी करतात. डॉट बॉल समाप्त होतोय. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. तोपर्यंत आली आहे ती सिंगल. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे. पहिला चेंडू निर्धाव गेला. पुढच्या चेंडूवर साई मात्रेला बाद केलं. त्यानंतर सातत्यानं अचूक चेंडू आपण टाकले जातात ज्ञानेश्वर मात्र्यांच्या माध्यमातून. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केला. गुड बॉलिंग. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. ज्ञानेश्वर मात्रेसाठी टाळ्या होऊ द्या. 1 षटक हाताळलं. धावा खर्च केला फक्त 3. एक गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 19 ची गरज होती. आता मात्र 6 चेंडू आणि 16 ची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच. इतकी वर्ष पडले संघासाठी मी का खेळलो, का मला लिजंड म्हटलं जातं, का मला नेहमीच आदर दिला जातो ते दाखवून दिला गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे यांनी. 12 चेंडूंमध्ये देसाई संघाला गरज होती 19 धावांची. पहिलं षटक जबरदस्त हाताळलं. 3 धावांचा गडी बाद केला आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू 16 ची गरज.
आता मात्र पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली ती नितीन पाटील आणि जितू पाटील या दोन बंधुराजांवर. सुभाष ठाकूर येतात. आजचा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवला. सुभाष ठाकूर असतील, सचिन ठाकूर असतील, प्रल्हाद ठाकूर असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील आणि संपूर्ण टीमनं नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. 12 चेंडूंमध्ये 19ची गरज होती. आता मात्र 6 चेंडू 16ची गरज. सुभाष ठाकूर तयार. राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज नितीन पाटील. पहिल्या चेंडूला इथं मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि सचिन ठाकूरने टिपला सीमारेचे वर झेल. फलंदाज नितीन पाटील बॅक टू डक आउट. चला चला, जास्त उशीर करू नका प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण तुम्हाला याच्यातनं जो संघ जिंकेल त्याच या संघाला अंतिम सामना खेळायचा. लक्षात घ्या. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी 7 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात, त्या फक्त 3. 12 चेंडूंमध्ये 19ची गरज होती. आता 5 चेंडू आणि 16ची गरज. रुपेश मुंडे येत आहेत. देसाई सारखा बलाढ्य संघाची 2 हात करतो पडलेगाव संघ. याच मैदानावर खिडकाळीच्या नाईट स्पर्धेमध्ये संदप संघाला या संघानं पराभूत केलं. तोच संघ इथं बलाढ्य देसाई संघाची 2 हात करतोय. मात्र गेल्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये इथे पडले संघ नक्कीच चांगली कामगिरी करतो. आपल्या कामगिरी सुधारणा केली आहे त्या संघानं. कोणत्याही संघाला चितपट करण्याची ताकद ठेवतो हा संघ. समोरचा संघ कितीही बलाढ्य असू द्या, नक्कीच कामगिरी होताना दिसतो पडले संघ. 5 चेंडू 16ची गरज. सुभाष ठाकूर तयार. ऑफ साइडला चप्पलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल येते. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 4 वर. 4 चेंडू 15ची गरज. चेसिंग कंपल्सरी. जितू पाटील आणि इथं आपण पाहतो रुपेश मुंडे ही जोडी. साई मात्रे बाद झाले, नितीन पाटील बाद झाले. मात्र इथून आता धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूंमध्ये 15ची गरज. सुभाष ठाकूर चांगली गोलंदाजी करतायत. जितूकडनं अपेक्षा असेल देसाई संघाला. बघूया जितू कशी फलंदाजी करतोय. ऑन साइडला खेळले. जितू पाटीलच्या बॅटमधनं आला हा धमाका षटकार. ज्या फटक्याची वाट पाहत होता देसाई संघ, तो फटका आलाय जितू पाटीलच्या बॅटमधनं. षटकार. तीन चेंडू 9ची गरज. धावा झाल्यात त्या 10. 3-9चं इक्वेशन आपण पाहतोय. गोलंदाज सुभाष ठाकूर पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला चौकार की षटकार. चौकार. 4 धावा. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय वाकाचे देसाई संघ. चौकार चौकार 4 धावा. 2 चेंडू 5ची गरज. चांगली गोलंदाजी होत होती. जिथून षटकार ठोकला तिथून कमबॅक करतोय जय वाकेश्वर देसाई संघ. चला चेंडू द्या. चौकार चौकार. 2 चेंडू 5ची गरज. देसाई संघ अडचणीत सापडला होता. फलंदाजी साजेशी होत नव्हती. 12 चेंडूंमध्ये 19ची गरज होती. 3 धावांचं षटक हाताळलं ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी. 7 चेंडूंमध्ये 16ची गरज होती आणि इथून जितू चांगली फलंदाजी करतो. 2 चेंडू 5ची गरज. जबरदस्त सामना. सुभाष ठाकूर राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतात. ज्ञानेश्वर म्हात्रे येतात, चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत येतात त्या 2. आता मात्र समीकरण उरलंय. 1 चेंडू 3ची गरज. असे 2 सामने आजच्या दिवसात आपण पाहिले. एक सामना जिंकला फलंदाजी करणाऱ्या संघानं, एक सामना जिंकला गोलंदाजी करणाऱ्या संघानं आणि आता मात्र 1 चेंडू 3चं समीकरण. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना. आता मात्र भविष्य असेल
ते सुभाष ठाकूरच्या हाती पडले संघाचा आणि दुसऱ्या बाजूला भविष्य असेल ते जितू पाटीलच्या हाती देसाई संघाचं. शेवटच्या चेंडूसाठी टाळ्या येऊ द्या. एक चेंडू 3ची घरात. इथे मात्र फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक आलेत. झेल टिपला जातोय आणि अशा पद्धतीने आदर्श 11 40+ पडले संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. चला टॉस साठी या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने 1 षटक हाताळलं, धावा खर्च केला, फक्त 3 एक गडी बाद केला, लीजन गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस साठी या पडले संघ. टॉस साठी या ताबडतोब. चला ज्ञानेश्वर म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त सामना आपण पाहिला. देसाई विपक्ष पडले. राहुल मोरे सुद्धा आलेत. वेलकम राहुल. आलेत राहुल पण आलेत. चला ज्ञानेश्वर म्हात्रे नाना या मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. टॉस तर करून घ्या. चला अंतर होईल बघा प्लीज. भाऊजी या. भाऊजी टॉस करून घ्या. चला विजय पाटील टॉस करून घ्या अगोदर. तर आदरणीय गुरुशेठ म्हात्रे या मैदानाचे अध्यक्ष गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तो चोळेगाव विपक्ष एका बाजूला आपण पाहतो अंडर 23 चा संघ चोळेगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 40+ चा पडले संघ. आदरणीय गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चोळेगाव संघ टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल ते सांगा फक्त. फिल्डिंग